मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण भागातल्या सर्वसामान्यांचं अडचणी विकास कामांचे निपटारा करण्याचे ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद। आता जिल्हा परिषद रत्नागिरीची निवडणूक झाली, 56 पैकी एकही सदस्य शिवसेने निवडून आले, एक हाती शिवसेने सत्ता आली, अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती शिवसेनेचे बसले आणि आता कारभार सुरू झाला। साधारणपणे निवडणूक झाल्यानंतर एक 5-6 महिन्याचा कालावधी लोटला आहे, पण खरोखर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली का? लोकप्रियतेचं राज्य सुरू झालं का? की प्रशासक अजूनही चालू आहे, अधिकाऱ्यांचं राज्य अजूनही चालू आहे? तर त्याचं उत्तर अधिकाऱ्यांचं राज्य आजही चालू आहे असंच म्हणावं लागेल। तर तुम्ही विचाराल का, कशा करता? पण त्याच्यामध्ये विचार केला तर गेल्या 5-6 जनरल सभांचा विचार केला, सर्वसाधारण सभांचा विचार केला तर सत्तारूढसुद्धा काही प्रश्नांची विचारणा करतायत, विरोधक आपली भूमिका बजावत आहेत, सत्तारूढ पक्षातले सदस्यसुद्धा विचारत आहेत, अधिकाऱ्यांकडे योग्य प्रकारची उत्तरं मिळत नाही आहेत। त्यामध्ये मध्यंतरी 2-3 सभांसाठी मुख्य कार्य अधिकारी ज्या प्रमुख असतात त्यासुद्धा गैरहजर होत्या। त्यामुळे गटनेते, मुख्य प्रतोद, अध्यक्ष अस्मिताई केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके आणि मुख्य प्रतोद बाबू माप हे कुठेतरी जिल्हा परिषद कारभार उलटवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, कुठेतरी विकास कामाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण अधिकाऱ्यांकडनं काही सहकार्य मिळत नाही आहे। कालची सर्वसाधारण सभा बघा ना, दायित्व किती आहे अशी विचारणा केली, अधिकाऱ्यांकडे योग्य उत्तर नाही। त्यामध्ये बाबू माप म्हणाले की आपण त्या संदर्भातलं उत्तर घेऊ, माहिती घेऊ, पण खेडचे अण्णा कदम म्हणाले सभागृहाचं उत्तर देऊन दिलं अधिकाऱ्यांना, त्यांच्याकडून माहिती मिळवून दे। मग अधिकारी उत्तर देण्यासाठी उभे राहतात, स्पष्टपणे काय ते सुद्धा संपूर्ण सभागृहाला ऐकायला येईल अशा भूमिकेत नसतात। मग कोणतरी सांगतो की माईक द्या अशी वेळ येते, त्यामध्ये परत काही जिल्हा सदस्य सांगतात आमचं ग्रामसेवक ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे। म्हणजे एकंदरीत जिल्हा परिषदमधला कारभार लोकप्रतिनिधी येऊन, पदाधिकारी येऊन अजूनही अधिकारीच चालवत आहेत। त्याचं कारण काय? तर गेल्या 3.5 वर्षामध्ये त्यांनी केलेला अर्थसंकल्पातल्या खर्च, त्यांनी केलेले तरतुदी, दाखवलेला खर्च आणि आता जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपयाचं दायित्व म्हणजे काय? तर आपण देणं लागतो, केलेल्या कामाचे पैसे देतो, त्याला दायित्व म्हणतात। परत तुमचा परत निधी आला आहे 15 वित्त आयोगातला जवळजवळ 43 कोटी, त्याचा काय अजून आराखडा तयार होत नाही। रायगड जिल्हा परिषद आराखडा गेला कमिशनरकडे, आयुक्तांकडे मंजुरीला, जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अजूनही त्या बाबतीत काय ठोस अशी काय उपाययोजना होता दिसत नाही आहे। मग एकंदरीत हा मिनी मंत्रालयाचा कारभार सर्वसामान्य ज्या प्रमाणे अपेक्षेने या जिल्हा परिषदेमध्ये येतात, आपली काही कामं करण्याच्या दृष्टीने येतात, काही अडचणी सोडवण्यासाठी येतात आणि सामान्य माणसाला ग्रामीण भागातला जिल्हा परिषद म्हणजे एक आपलं हक्काचं व्यासपीठ असं वाटतं। त्या रत्नागिरी जिल्हा परिषदमधला कारभार अजूनही अधिकारीच चालवत आहेत, पदाधिकारी हतबल झालेले आहेत। मग आता यांच्यावरती अंकुश ठेवायचा कोणी? ह्यांना जाब विचारायचा कोणी? काही ठराविक मोजके अधिकारी सोडलेत तर बाकी काही अधिकाऱ्यांकडून तेवढ्या प्रमाणात कार्यक्षमता पाहिजे किंवा जेवढी आस्था पाहिजे तशी दिसत नाही आहे। आणि त्यामुळे महत्त्वाची खाती आहेत, बांधकाम, आरोग्य आहे, समाज कल्याण आहे, ही महत्त्वाची खाती आहेत की ज्या सर्वसामान्यांना त्या खात्यामार्फत कुठेतरी दिलासा मिळतो, त्यांच्या काही कामांचा निपटारा होतो। पण रत्नागिरी जिल्हा परिषदेचा एकंदरीत 6 महिन्यातले सर्वसाधारण सभेतले विषय पाहिलेत, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, काल तर चक्क महावितरणचे अधिकारीच गैरहजर होते। पावसाळा तोंडावर आला आहे, ग्रामीण भागातले जनतेचं हे व्यासपीठ आहे, अधिकारी येत नाहीत सर्वसाधारण सभेला, जिथं अध्यक्ष उपाध्यक्ष असतो तिथे। मग जिल्हा परिषदेचा कारभार नेमका चालवते कोण? अधिकार आज अजूनही संपलेलं नाही आहे। त्या सर्वांवरती आता उपाय शोधून काढण्याचं काम पालकमंत्री यांनाच करावं, कारण त्यांची प्रशासनावरती असलेला जरब आणि अधिकाऱ्यांवर असलेला त्यांचा आदरयुक्त त्यांच्याबद्दल असलेली भीती, या भूमिकेतनंच आता पालकमंत्री उदय सामंतांना जिल्हा परिषदेच्या कारभारावरती लक्ष टाकण्याची वेळ आलेली आहे असंच म्हणावं लागेल। नपेक्षा एकंदरीत जिल्हा परिषदेचा कारभार पाहता कालचा गोंधळ बरा होता असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।